इस्रायल युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला असून याचा परिणाम आता भारतसह सर्व देशांवर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे प्रमुख फातिह बिओरेल यांनी इशारा दिला आहे की सध्याची परिस्थिती ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठ्यात मोठा धोका आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेतील तेल व गॅस पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. विशेषतः स्टेट ऑफ हार्मुज या महत्त्वाच्या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यामुळे जागतिक सुमारे 20% तेल पुरवठा प्रभावित झाला आहे. तेलाचे दर $100 जास्त वाढले आहे. 40हून अधिक ऊर्जा प्रकल्पाचे नुकसानही झाले आहे. अनेक देशांमध्ये इंधन दरवाढ आणि महागाई वाढली आहे. भारत हा मोठ्या प्रमाणात मध्य पूर्वेतील तेल आणि गॅसवर अवलंबून असल्याने गॅस पुरवठा कमी झाला आहे. उद्योग क्षेत्रावर ताण वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेल दर वाढण्याची शक्यताही दिसून येत आहे. यामुळे बेळगाव शहरातील या जागतिक संकटाचा परिणाम हळूहळू दिसून येत आहे. काही पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा निर्माण झाला असून वाहन चालकांना रांगा लावाव्या लागत आहेत. पुरवठा अनियमित झाल्याने नागरिकांमध्ये चिंताही व्यक्त होत आहे. इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम केवळ मध्य पूर्वेपुरता मर्यादित नसून तो थेट भारतातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. बेळगाव सारख्या शहरामध्ये पेट्रोल टंचाई सुरुवात ही येणाऱ्या मोठ्या संकटाची चेतावणी मानली जात आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ फेनुग्रामला.